आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण यात आपण शिकणार आहोत स्वतःचा बचाव कसा करायचा. आज आमच्या कंपनीमध्ये सर्व लेडीज खास कराटे आणि सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आयोजित करण्यात आली होती. या ट्रेनिंगमध्ये आम्हाला शिकवलं जात आहे की अचानक कोणी हल्ला केल्यास आपण स्वतःचा बचाव कसा करू शकतो. कराटे फक्त फायटिंग नाही, तर आत्मविश्वास वाढण्याचा एक मजबूत मार्ग आहे. या ट्रेनिंग्समुळे आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहून योग्य निर्णय घेऊ शकतो. प्रत्येक मुलीने आणि महिलांनी सेल्फ डिफेन्स शिकणं खूप गरजेचं असतं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. खूप खूप सोपं टेक्निक आहे. ह्याच्यामध्ये जास्त काय आपल्याला हे करायचं नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्हाला एखादं तुम्ही जर कुठला व्हिडिओ वगैरे बघितला असेल, खूप ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा काय काय हे असल्या गोष्टी मला शिकवल्या जातात. तर प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्यांना त्या महिलांना शक्य नाही, कारण आपण काही वेळेस साडीमध्ये असतो किंवा वेगळ्या ड्रेसमध्ये असतो, कम्फर्टेबल नसतो, त्यामुळं पाय वगैरे उचलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली सोपं नाही. पण करा, जमलं तर 100% करा. आपल्या आत्मसन्मानाचा प्रश्न असतो त्यावेळेस लाजून मोडून त्यावेळेस चालणार नाही. कोण काय म्हणाल बघल हे काय, तो डोक्यातला विचार पहिला काढून टाका. सगळ्यात सोपी टेक्निक होती, जर समजा मागून कुणी केस पकडले, काय नाही, आपले फक्त जे जॉईंट्स आहेत ते मागाशी एक सुरुवातीला सांगितलं होतं की टेक्निक्स आहेत. ह्याच्यामध्ये कुठले असं जादू वगैरे काय नाही किंवा ताकदीला ताकद लावायची पण गरज नाही. तुम्ही क्रिकेटची मॅच बघितली, सचिन तेंडुलकर ज्यावेळेस खेळत होता त्याच्यासमोर पाकिस्तानचा सोडा अख्ख्या वर्ल्ड मध्ये फास्ट बॉलर होता शोएब अख्तर, माहिती सगळ्यांना. तो जर बॉलिंगला आला शोएब अख्तर पाकिस्तानचा, तर बरेच जण घाबरायचे. त्यावेळेस सचिन तेंडुलकर एवढा छोटा, त्यापेक्षा शोएब अख्तर एवढा मोठा, आणि तो पण फास्ट बॉलर. सिंपल टेक्निक आहे. ज्यावेळेस केस पकडले जातात मागून, त्याच वेळेस आपल्याला एक हात जो असतो त्याच साईडचा, तो फक्त हात आपल्याला धरायचा आणि अंगठा बोट आपल्याला सेपरेट करायला पहिली बघायची. त्याच्यामध्ये सगळ्यात वीक जे आहे ते करंगळी आपली, आणि दुसरं म्हणजे जास्त जी स्ट्रॉंग ग्रीप राहते ती अंगठ्याची राहते. करंगळीची ग्रीप असते, पण ते फक्त आपला म्हणतो ना क्राईम पार्टनर, तो फक्त सोबत असतो, त्याचं देणं नाही घेणं काहीच नसतं. कुठं मोबाईल मध्ये बिझी, मागे एक उदाहरण दिलं, मोबाईल मध्ये बिझी आहे, कुठं बस स्टॉपला थांबलाय, बाहेर थांबलाय, कुठं समोरचा आला एखादा, घाबरायचं नाही, पहिले डोळे काय आवाज वाढवा, आवाज वाढवा. तुमचा आवाज ऐकून 4 जण तुमच्यापाशी गोळा झाले पाहिजे. तो घाबरणार, आणि त्याला जर आपण घाबरलो, आला परत संपला पुढचं, तो त्याचा मोकळा काय करायचं ते करायला. त्याच्यानंतर काय होणार की मग आपणच आपल्याला दोष देणार, अरे बाबा आपण काय केलं, सगळेजण तुम्हाला तुला मारता येत नाही का नंतर, बरोबर. आपल्या डोक्यात तो विचार त्यावेळेस येत नाही का, तर आपण सगळ्यात पहिलं म्हणजे मेंटली आपण त्यावेळेस प्रिपेअर नसतो. त्यामुळं प्रत्येक गोष्टीसाठी इथून ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाणार आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही अवेअर राहा की आपल्या सोबत काही होऊ शकतो. जोरात पेन होणं सगळ्यात जबरदस्त वीक पॉइंट आहे आपल्या शरीराचा. मी किती समजा ठरवलं, चल मी सेल्फ डिफेन्स एक्सपर्ट आहे, माझे आता मला इथे इज्जत पाहिजे, मी सोडणारच नाही ना, नका नाही सुटणारच. तुम्ही जर समजा या प्रेशर पॉइंटला जर नखाने दाबलं, गरजेचं नाही की नख वाढलेलंच पाहिजे आपलं, जर या प्रेशर पॉइंटला तुम्ही नखाने जर जोरात दाबलं, तर इतकं जोरात पेन फील होतं. आणि ज्यावेळेस माणूस एखाद्या ह्याच्यामध्ये असतो, ज्यावेळेस समजा माणसाला दुखतं, त्यावेळेस माणसं दुसऱ्या हात आपला उचलायच्या कंडिशन मध्ये नसतो बिलकुल सुद्धा, कारण ब्रेनला सिग्नल पोहोचलेला असतो की दुखतंय, आता हात सोडा. त्यामुळे दुसरा हात पण आपण त्यावेळेस उचलू नाही शकत. ही झाली सगळ्यात पहिली कॉमन गोष्ट. दुसरं, आता जर समजा इथून, आता मी मुद्दाम थांबवलं सर, ठीक आहे.
जोरात पेन होणं सगळ्यात जबरदस्त वीक पॉईंट आहे आपल्या शरीराचा. मी किती समजा ठरवलं तर मी सेल्फ डिफेन्स एक्सपर्ट आहे, माझे आता मला इथे इज्जत पाहिजे, मी सोडणारच नाही ना. नक नक नका नाही सुटणारच. तुम्ही जर समजा या प्रेशर पॉइंटला जर नखाने दाबलं, गरजेचं नाही की नख वाढलेलंच पाहिजे आपलं. जर या प्रेशर पॉइंटला तुम्ही नखाने जर जोरात दाबलं तर इतकं जोरात पेन फील होतं. आणि ज्यावेळेस माणूस एखाद्या ह्याच्यामध्ये असतो, ज्यावेळेस समजा माणसाला दुखतं त्यावेळेस माणसं दुसऱ्या हात आपलं उचलायच्या कंडिशन मध्ये नसतो बिलकुल सुद्धा, कारण ब्रेनला सिग्नल पोहोचलेला असतो की दुखतंय आता, हात सोडा. त्यामुळे दुसरा हात पण आपण त्यावेळेस उचलू नाही शकत. ही झाली सगळ्यात पहिली कॉमन गोष्ट. दुसरं, आता जर समजा इथून आता मी मुद्दाम थांबवलं सरांना, ठीक आहे. जर समजा सेम सिच्युएशनला आता मी दुसऱ्या हाताने पकडलं, आता येतं त्यावेळेस बघणार का तुम्ही पकड? आता यावेळेस तर बघणार का, अरे ह्याचं नख इथे, ह्याचं नख इथे, मग असं करणार का? झालं, मीच मोडलो. ठीक आहे. आता काय करणार? सिंपल आहे. ज्यावेळेस तुम्ही समजा हा दुसरा हात पकडलाय त्यावेळेस एक फक्त हा नकल आहे, हा नकल घ्यायचा, फक्त ह्याच्यावर मारायचं. दोनच मारले फक्त, दोनच, ह्याच्यापेक्षा जास्त पण नाही अजून. जोरात जर समजा तुम्ही नकल अटॅक केला, फक्त हे पकडायचं स्ट्रेट, हे बोट, आणि फक्त या पॉइंटने हाडकावर मारायचं, जिथं पकडलं त्या साईडला हाडकावर. 100% तू सोडणारच, 100%. किती स्ट्रॉंग असू द्या, काही असू द्या. ठीक आहे. आता आपल्याला पकडायचं कसं तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये पण समजा एक ग्रिप असते. जर समजा तुम्ही हा फक्त हवेतच ठेवला असेल तर तुम्हीच मारताना हा बेंड होणार आहे. तर ह्याला काय करायचं, आपल्याला टाईट ठेवायचा आणि ह्याला सपोर्ट म्हणून एक फक्त शेजारी अंगठा जॉईन करायचा, अंगठा फक्त याला चिटकवायचा शेजारी. हा झाला तुमचा स्ट्रॉंग पॉईंट अटॅकसाठी. ठीक आहे. आणि हाच तुम्हाला आता नकल मारायचा त्याच्या हातावर. पकडू द्या टाईट, पकडू द्या, पकड टाईट, पकड टाईट, काहीच नाही. फक्त काय करायचं, स्माईल करायचं, कारण आपल्याला माहिती आहे आता तो काय संपला. फक्त लागायचं, पकड मारायचं टाईट. खूप जोरात लागतं, खूप जोरात. सुटला. हे झालं सेकंड एस्केप आपलं सेम हँडचं. आता हा, जर कुणाला डाऊट असेल तर पुढे येऊ शकता बरं का, आपण त्याच्यावर डेमो करू. ठीक आहे. हा, करायचं तर आहे, सगळ्यांनी करायचं तर आहे. ठीक आहे. आपण सुरुवातीला आपण काही टेक्निक दाखवणार आहे, आता सध्या आपण प्रात्यक्षिक दाखवणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांना करायचं. ठीक आहे. काही वेळेस असं होतं की समजा तुम्ही बाहेर वगैरे जाता आणि त्याच्यामध्ये तुमचा आवाज कुठेतरी बारीक होतो क्रिटिकल सिच्युएशन मध्ये, बरोबर. तर त्यावेळेस काय होतं की आपला आवाज आपल्याला खूप स्ट्रॉंग असायला लागतो. काय आवाज जर तुम्ही चढून बोलले तर समोरचा जो आहे, जो तुमच्या हल्ला करायला आलेला असणार आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.